नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश असा आहे की आजच्या भागामध्ये साक्षी शिखरेवरती आश्रम केस, त्याचबरोबर विलास मर्डर केसचे जे काही आरोप आलेले असतात ते अगदी शिताफीने ती सगळे प्रियावरती फिरवते आणि या सगळ्यामध्ये प्रियाचं नाव गोवून ती प्रियाला या केसमध्ये अडकवते। आता त्यानंतर इकडे मधुभाऊ हे निर्दोष सुटलेले असतात। त्यानंतर ते आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट कबूल करतात की प्रिया ही तन्वी नसून सायली ही खरी तन्वी आहे। त्यानंतर घरातल्या सगळ्यांना खरं कळल्याच्या नंतर आता अश्विन स्वतःहून पोलिसांच्या ताब्यामध्ये प्रियाला देऊन टाकतो आणि हे सगळं घडून जातं। आता नेमकं काय घडतं, सगळ्यांच्या समोर सत्य कसं येतं, कशा प्रकारे प्रिया या सगळ्यामध्ये अडकते आणि कशा प्रकारे सगळ्यांसमोर सायली हीच तन्वी असल्याचं सत्य येतं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता तर इकडे साक्षीची केस घ्यायला कोणताही वकील तयार नसतो, पण मग नागराज हा त्याचा एक वकील मित्र असतो ज्याला पैशाची खूप लालच असते। तो त्याला कशीबशी करून साक्षीची केस घ्यायला सांगतो आणि मग आता तो मित्र खूपच जास्त हुशार असतो, पण तो पैसेसुद्धा खूप खात असतो। पैसे घेतल्याच्या नंतर तो साक्षीची केस अशी डायव्हर्ट करतो आणि सगळा आरोप प्रियावरती घालवतो की आता कोर्टाने प्रियालाच आरोपी म्हणून पकडलेले असते। त्यानंतर आता प्रियाच्या लक्षात ही गोष्ट तर आलेली असते की जर चुकून जरी मी ह्या आश्रम केसमध्ये अडकले तर माझी पूर्णपणे वाट लागून जाईल, कारण जर सगळ्यांना आश्रम केसमध्ये माझ्यावरती संशय आला तर मग हे लोक माझ्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवायला सुरुवात करतील आणि जर यांनी माझ्यावरती बारीक लक्ष ठेवलं तर मात्र यांना खरं कळून जाईल की मी तन्वी नसून खरीखुरी प्रिया आहे आणि मग मात्र माझं जगणं अगदीच मुश्किल होऊन जाईल। तर आता इकडे ठरल्याप्रमाणे सगळं घडलेलं असतं। साक्षी तर आश्रम केसमधून मुक्त झालेली असते, पण प्रिया संशयित आरोपी म्हणून आश्रम केसमध्ये अडकलेली असते। आता साक्षी ही घरी आलेली असते, प्रिया ही तिला मदतीकरिता फोन करत असते, पण आता साक्षी ही तिचे फोन उचलत नसते, कारण तिला तिच्या अण्णांनी सांगितलेलं असतं की आता त्या मुलीबरोबर काहीसुद्धा संबंध आपल्याला ठेवायचे नाही। आता तिला काय करायचं आहे ते ती तिचं बघून घेईल। जर पुन्हा तू त्या मुलीबरोबर संपर्क केला आणि जर पुन्हा काही अघटित घडलं तर मात्र मी आता तुला साथ देणार नाही। आणि त्यामुळे आता साक्षीसुद्धा प्रियाबरोबर संपर्क ठेवण्याचे बंद करते। आता इकडे प्रिया ही एकटीच सगळीकडून अडकलेली असते, कारण रविराज किल्लेदार हे आपल्या मुलीची बाजू जरी घेत असतील तरीसुद्धा वाईट कामामध्ये ते सुद्धा आपली साथ देणार नाही ही गोष्ट तिला माहीत असते। आणि आता प्रतिमासुद्धा आलेली आहे, ती तर अगदी सत्यवादी आहे, ती तर बाबांना काहीच करू देणार नाही। त्या किल्लेदारला आता माझी मदत करता येणार नाही, प्रतिमा त्याचं ब्रेन वॉश करेल, असं सगळं प्रियाच्या डोक्यामध्ये सुरू असतं। तर दुसरीकडे आता मधुभाऊंची निर्दोष सुटका झाल्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंब, त्याचबरोबर रविराज किल्लेदारसुद्धा मधुभाऊंची माफी मागतात। मधुभाऊंना पूर्णाजी म्हणत असते की माफ करा मधुभाऊ, खरं तर तुम्ही आमच्या सुनेचे वडील आहात, पण तरीसुद्धा आम्ही तुमच्याबरोबर वाईट वागलो। खरं तर आम्हाला माहीत नव्हतं हे सगळं, तुमच्यावरती जे आरोप होते आम्हाला ते खरे वाटत होते। त्यावर मधुभाऊ म्हणतात काही हरकत नाही, असू द्या। त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी ह्या त्यांना म्हणत असतात की तुम्ही घरी या, पाहुणचार घ्या, म्हणजे आम्हालासुद्धा जरा बरं वाटेल, व्याह्यांचा मान तुमचा तुम्हाला मिळायला हवा। त्याबरोबर आता लगेचच मधुभाऊ हे या गोष्टीला नकार देत असतात, पण मग पूर्णाजीने खूप जास्त जबरदस्ती केल्यामुळे मधुभाऊंना नकार देता येत नसतो। तर आता रविराज सरसुद्धा मधुभाऊंची माफी मागत म्हणतात की माझ्या मुलीच्या चुकीच्या साक्षीमुळे तुम्हाला एवढा त्रास झाला, खरंच मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो तुमची, तुम्ही माझ्यासुद्धा घरी या, मलासुद्धा बरं वाटेल। नाहीतर आता तुम्ही सुभेदारांच्या घरी येत आहे, तिकडे मी सुद्धा येणारच आहे, आपली गाठभेट होईल, जरा बसू, एकत्र चर्चा करू, आपल्यालाही जरा बरं वाटेल। त्यानंतर आता मधुभाऊ हे सायलीच्या घरी आलेले असतात आणि ते आता प्रियाचा आणि प्रतिमाचा एकत्र फोटो बघतात। त्याबरोबर सायलीला ते विचारतात की हा फोटो कोणाचा आहे, तर आता सायली म्हणते अहो मधुभाऊ असं काय करताय, प्रिया आणि प्रतिमा आत्या
म्हणजेच खरं तर तन्वी आणि प्रतिमा आत्यांचा फोटो आहे हा. त्याबरोबर आता तन्वी आणि प्रतिमा आत्यांचा हा फोटो आहे हे ऐकून मधुभाऊंना आश्चर्यच वाटतं. मधुभाऊ म्हणतात, काय ही तन्वी आहे? त्यावर सायली म्हणते, हो ही तर तन्वी आहे, म्हणजे आपली लहानपणीची प्रिया. त्यावर मधुभाऊ म्हणतात, ही लहानपणीची प्रिया नाही बाळा, ही लहानपणीची तू आहेस. त्यावर सायली म्हणते, काय काय म्हणताय तुम्ही हे मधुभाऊ? त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, हो मी जे बोलतोय ते खरं आहे. आता मग मधुभाऊ संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना सांगायची सुरुवात करतात की जर या फोटोत असलेली मुलगी तन्वी आहे तर मग प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर सायली ही खरी तन्वी आहे. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मधुभाऊ म्हणत असतात, मी या दोघींना लहानपणापासून एकत्र वाढवलं आहे, यांचं संगोपन केलं आहे, त्यामुळे तुम्हाला या दोघी जितक्या माहीत नाहीत तितक्या ह्या दोघी मला माहीत आहेत आणि मी सांगतोय तेच खरं आहे. आता मधुभाऊंवरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. मधुभाऊ सगळ्यांना सांगत असतात की माझ्यावरती विश्वास ठेवा. तर आता मधुभाऊंकडे पुरावे मागितले जातात. मग मधुभाऊ हे सांगत असतात की माझ्या अनाथ आश्रमामध्ये ती मुलं असायची जी कुठेतरी हरवलेली असतील किंवा ज्यांना कोणीच नसेल. मग त्या मुलांच्या अंगावरती त्यावेळेस जे कपडे असायचे, त्याचबरोबर ज्या वस्तू असायच्या, त्या सगळ्या मी एका पोटलीमध्ये बांधून ठेवायचो आणि त्यामध्ये त्यावेळेचा त्यांचा एक फोटोसुद्धा काढून ठेवायचो आणि त्यामागे त्यांचं नाव लिहून ठेवायचो. तुम्ही ती सायलीची पोटली तपासा, तिच्या फोटोवरती तिचं नाव आहे आणि त्याचबरोबर तिचा चेहरासुद्धा आहे. पण तिला लहान असल्यामुळे तिचं नाव माहीत नव्हतं आणि म्हणून मी तिचं नाव सायली ठेवलं होतं. ह्या मुलीच्या फोटोमागे तुम्हाला सायली असं लिहिलेलं नाव सापडेल. आता मात्र सगळ्यांनाच संशय आलेला असतो की कोणतीही व्यक्ती कुठलीच गोष्ट एवढ्या ठामपणे सांगू शकत नाही जर त्याला पूर्ण त्या गोष्टीबद्दल माहिती नसेल तर. आणि मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मधुभाऊंवर विश्वास ठेवायचा की नाही, नेमकं करायचं तरी काय? तर दुसरीकडे प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते. तिला घाम फुटलेला असतो कारण मधुभाऊ खरं बोलत आहेत हे प्रियाला माहीत असतं. आणि मग आता प्रिया मुद्दाम म्हणायला लागते, मधुभाऊ अहो मला माफ करा, माझ्या चुकीच्या साक्षीमुळे तुम्हाला शिक्षा झाली हे मला मान्य आहे, पण प्लीज त्याची अशी खुन्नस काढू नका. तुम्ही मला माझ्या कुटुंबापासून, माझ्या वडिलांपासून, माझ्या सासरच्या माणसांपासून दूर करू नका. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, हे बघ प्रिया, मला कोणापासूनही कोणाला तोडायचं नाही किंवा दूर करायचं नाही आणि तुझ्याकडून जी काही साक्ष देण्यात आली ती खोटी होती हे तर आता सगळ्यांसमोर सिद्ध झालेलंच आहे आणि तू तन्वी असल्याचं सुद्धा खोटं बोलतेस. जर तुझं बोलणं खरं असेल तर ठीक आहे, पण जर तू खोटं बोलत असशील आणि माझ्या मुलीचे साऊचे हक्क हिरावून घेत असशील तर मी तुला तसं बाप म्हणून करू देणार नाही. आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मधुभाऊंवर विश्वास ठेवायचा की नाही. सगळेजण मधुभाऊंना खूप प्रश्न विचारायला लागतात आणि मधुभाऊ हडबडून जातात. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक मिनटं, सगळ्यांनी गप्प बसा. आणि मग तो मधुभाऊंना पाणी देतो. शांत व्हा मधुभाऊ असं सांगत तो मधुभाऊंना खुर्चीवरती बसवतो आणि म्हणत असतो, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे बोलताय ते 100% खरं असेल. पण काय आहे मधुभाऊ, एवढी मोठी गोष्ट आपण फक्त तोंडी बोलू शकत नाही आणि विश्वासही करू शकत नाही ना, यासाठी पुराव्यांची जोड असावी लागेल. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, मग तेच तर सांगतोय मी, तुम्ही आश्रमात जा आणि तिथे पोटल्या आहेत लाल रंगाच्या प्रत्येक मुलाच्या, त्यामधली सायलीची आणि प्रियाची पोटली काढा, मग तुम्हाला काय खरं आणि काय खोटं ते कळेल. माझ्या आश्रमात असलेल्या प्रत्येक मुलाची माझ्याकडे पोटली होती, सायलीची होती, प्रियाची होती, मानसी, सोमू, सगळ्यांच्याच पोटल्या होत्या. त्यामधली तुम्ही या दोघींच्या पोटल्या तपासा, तुम्हाला काय खरं आणि काय खोटं ते लगेच कळून जाईल. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की काय करायचं, पोटल्या कशा शोधून काढायच्या. आता अर्जुन मधुभाऊंना विचारतो, मधुभाऊ ठीक आहे, आम्ही त्या पोटल्या तपासतो, पण तुम्ही सांगू शकाल का आता त्या पोटल्या नक्की कुठे असतील, तुम्हाला काही कल्पना? त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, हो मी कुठे ठेवल्या होत्या त्या पोटल्या मला व्यवस्थित आठवत आहेत. मी त्या पोटल्या किचनमधून बाहेर पडताना जी आतली खोली आहे त्या खोलीमध्ये ट्रंक आहे, कपाटाच्या खाली त्या ट्रंकेमध्ये मी काळ्या रंगाच्या एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्यात लहान लहान लाल रंगाच्या पोटल्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये 7-8 पोटल्या असतील आणि त्यामध्येच एक पोटली सायलीची आणि प्रियाची सुद्धा आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन लगेचच म्हणतो की ठीक आहे, आपण त्या पोटल्या मिळवूया. पण आता मात्र अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की आश्रम सील केलं होतं त्यावेळेस पोलिसांनी या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या असतील. मग आता अर्जुन ठरवतो की पोलिसांच्या ताब्यातून आपण फक्त प्रियाची आणि सायलीची पोटली मिळवायची आणि जर
मधुभाऊ जे काही बोलत आहेत ते खरं असेल तर मात्र आपण प्रियाला सोडायचं नाही, तिला पोलिसांच्या ताब्यात देऊनच टाकायची. तर दुसरीकडे अश्विन हे सगळं ऐकून थक्कच बसलेला असतो, कारण तो प्रियाच्या प्रेमात इतका वेढा आणि अंधळा झालेला असतो की त्याला मधुभाऊंच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नसतो. तो प्रियावरतीच विश्वास ठेवत असतो. तो तिला समजावत असतो की तू काळजी करू नकोस, आपली बाजू जर सत्याची आहे तर तुला कोणी हात लावू शकणार नाही आणि मी आहे ना तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा, तुझा नवरा अश्विन, तुला काहीच होऊ देणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेव तन्वी. तर आता मात्र इकडे तन्वी मुद्दाम अश्विनला आणखीन जास्त मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून जरी सगळ्यांच्या समोर सत्य आलं तरीसुद्धा अश्विन सगळ्यांसमोर ठामपणे तिची बाजू घेऊ शकेल. पण शेवटी जे घडायचं तेच घडतं, सगळ्यांसमोर खरं आलेलं असतं आणि सगळ्यांना ही गोष्ट कळते की खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे. त्यानंतर आता सायली ही सगळ्यांना सांगत असते की मी खरी तन्वी आहे. ही गोष्ट आजपर्यंत मलासुद्धा ठाऊक नव्हती. ही गोष्ट प्रियाला माहीत असूनसुद्धा तिने तुमच्यापासून, माझ्यापासून, सगळ्यांपासूनच हे लपवलं आणि स्वतः तन्वी म्हणून रविराज सरांच्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या घरात राहिली. का केला एवढा कपटीपणा तिने? तुम्हाला कोणाला हा प्रश्न पडतोय? तर आता मात्र अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं बघून. तर कल्पना ही जाते आणि प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देते आणि आता ती प्रियाला म्हणत असते, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? अगं आजपर्यंत मला तुझी दया यायची. खरं म्हणायचं झालं तर सून म्हणून तू मला कधीच पसंत नव्हतीस. बरं झालं माझ्या अर्जुनचं तुझ्याबरोबर लग्न नाही झालं, पण माझा अश्विन शेवटी तुझ्या जाळ्यात फसलाच. अगं माझा साधा भोळा मुलगा, त्याला तुझी दया आली. तुला लोक नावं ठेवतायत, तुझ्याबद्दल अश्लील बोलतायत, म्हणून त्याने त्याच्या आयुष्याचा विचार न करता तुझ्याबरोबर लग्न केलं आणि तुला सुखी करण्याचा विचार केला. आणि तू काय केलंस? तू माझ्याच मुलाला फसवायला निघालीस. सांग ना, अजून त्या महिपत शिखरेबरोबर आणि त्या साक्षी शिखरेबरोबर मिळून काय काय नवीन प्लॅन केलेस गं? अगं लाज नाही वाटली तुला? ज्या माणसाने तुझ्यावरती बापासारखं प्रेम केलं, तुला घरात आसरा दिला, त्याच माणसाला तू एवढ्या मोठ्या आरोपाखाली, एवढ्या मोठ्या गुन्ह्याखाली फसवत होतीस. अगं जर तू बोललेले आरोप खरे ठरले असते तर मधुभाऊंना फाशी झाली असती. तुझ्यामुळे एका निर्दोष माणसाचा जीव गेला असता, कळतंय तुला? त्याबरोबर आता रविराज सर सुद्धा प्रियाच्या पुढ्यात येतात, पण ते तिला न मारता शांतपणे विचारतात की का वागलीस असं? मला वाटत होतं तू माझी मुलगी आहेस आणि म्हणून मी तुझ्याबरोबर किती प्रेमाने राहिलो, तुझ्याबरोबर किती चांगला वागलो, मग तरीसुद्धा तुला माझ्याजवळ एकदाही तुझं मन मोकळं करावं, जे काही खरं आहे, तू माझी मुलगी नाहीस हे सांगावं असं नाही वाटलं? का खेळ केलास माझ्या भावनांचा? तुला काय वाटतं एका बापाच्या भावना इतक्या कमकुवत असतील की तू त्यांचा हा असा वापर करून घेतलास? माझंच चुकलं. एवढा मोठा वकील मी, एवढं एका नजरेत माणसांना ओळखतो, पण शेवटी मुलीच्या प्रेमापुढे हरलो आणि तुझ्यासारख्या नीच मुलीचं सत्य माझ्या पुढ्यात येऊ शकलं नाही. माझी चूक झाली की मी तुझी उलट तपासणी व्यवस्थित केली नाही. मग ते DNA रिपोर्ट्स ते तू कसे मॅनेज केलेस? कारण मी तुझी DNA टेस्ट केली होती माझ्याबरोबर. त्याबरोबर मात्र आता प्रिया काही बोलत नसते. त्यावर रविराज सर म्हणतात, ह्याचा अर्थ ते रिपोर्टही खोटे होते, ते सुद्धा तू मॅनेज केलेस. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, आता मी तुला सोडणार नाही. एका वकिलाची फसवणूक केलेली आहेस आणि त्याहून महत्त्वाची तू एका बापाच्या भावनांची फसवणूक केली आहेस आणि याची शिक्षा मी तुला मिळवून देणारच. आता हे सगळं ऐकल्यावर प्रिया ही खूप जास्त घाबरते आणि आता ती ठरवते की मी या सगळ्यांना आता मन डायव्हर्ट करणार आणि ती पुढे काही बोलणार. इतक्यात सायली म्हणते, गप्प बस, एक शब्द तोंडातून काढू नकोस प्रिया. अगं मूर्ख मुली, तुझ्या एका चुकीच्या वागण्यामुळे किती लोकांना त्रास झाला, या सगळ्यात किती लोकांनी सफर केलं आहे तुला माहीत आहे का? अगं मधुभाऊंनी जी चूकच केली नव्हती त्यासाठी त्यांना जवळपास 1-1.5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. जे रविराज सर गेली 20 वर्ष त्यांच्या मुलीची वाट पाहत होते, त्यांना तुझ्यामुळे एका दुसऱ्याच मुलीबरोबर त्यांची मुलगी म्हणून राहावं लागलं. त्यांना आता या गोष्टीचा किती त्रास होणार आहे तुला कळतंय का? माझे वडील माझ्या समोर असताना, माझे कुटुंब माझ्या समोर असताना तुझ्यामुळे मला त्यांचं प्रेम मिळालं नाही. का वागलीस असं सगळं तू? त्यावर प्रिया आता म्हणत असते, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. खरंच सांगते, मला त्या साक्षी शिखरेनी आणि महिपत शिखरेनी धमकी दिली होती, ब्लॅकमेल करत होते ते लोक मला. त्यावर लगेच सायली म्हणते, गप, खोटं बोलू नकोस, अजून नाटकी तर करूच नकोस. जर ते तुला ब्लॅकमेल करत होते तर रविराज सरांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या घरात इतके दिवस तू राहत होतीस, मग एकदाही तुला त्यांच्याशी खरं बोलावं असं नाही वाटलं?
अगं मुलगी मानत होते ना ते तुला, त्यांना वाटत होतं की तू मुलगी आहेस त्यांची. एकदा विश्वासात घेऊन खरं सांगायचं होतंस त्यांना, अंतर दिलं नसतं त्यांनी तुला, उलट तुझी मदतच केली असती. पण आता तू जी काही कर्म केली आहेस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच. तुला काय वाटलं होतं मी तुझ्यावरती विश्वास ठेवीन, मी काहीच करू शकणार नाही? ती जी पूर्वीची सायली होती ना ती खरंच तुझ्यावर खूप विश्वास ठेवायची, तुझीसुद्धा काळजी करायची. पण आत्ताची सायली तुझ्याबद्दल काहीच विचार करत नाही. आणि आत्ता मी तुला सोडणार नाही, कारण तू मला त्रास देण्याचा प्रयत्न नाही केलास तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास. जर एक वेळेस तू फक्त माझ्या वाट्याला आली असतीस ना तर मी तुला सुखी सोडूनही दिली असती. पण तू फक्त माझ्या वाट्याला नाही तर माझ्या घरच्यांच्या वाट्यालासुद्धा गेलीस. तू माझ्यापासून माझा नवरा हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास, माझ्यापासून माझं सासर हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास, आणि माझे आई वडील माझं माहेर तर तू माझ्यापासून हिरावून घेतलंसच. या सगळ्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार आहे. तुला या तुझ्या कर्माची शिक्षा मी मिळवून देणारच. लक्षात ठेव प्रिया माझे शब्द. आणि आज मी फक्त सायली म्हणून नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार म्हणून बोलते. ही गोष्ट तर विसरूच नकोस. त्याबरोबर मात्र आता पहिल्यांदा सायलीने तिच्या वडिलांचं नाव एवढं ठामपणे घेतलेलं असतं आणि त्यामुळे प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. कारण सायलीचा राग हा तिला पहिल्यापासूनच माहीत असतो. ती शांत तोपर्यंत शांत, पण एकदा चिडली की मग मात्र ती रौद्रिकेचं रूप घेत असते. तर आता दुसरीकडे अर्जुनसुद्धा प्रियाला धमकी देत असतो की बाद झालं, सगळ्यांचं ऐकून घेतलं, सगळ्यांनी खूप सुनावलं, पण यामुळे तुला शिक्षा तर मिळणार नाही ना गं. तर आता मी पोलिसांना बोलवत आहे, म्हणजे फायनली तुला तेच तुझ्या चुकीची शिक्षा मिळवून देतील. आणि मग आता अर्जुन हा पोलिसांना कॉल करत असतो. प्रिया आता त्याच्यासमोर हातापाया पडत असते की अर्जुन प्लीज प्लीज असं करू नकोस, पोलिसांना बोलवू नकोस, अरे माझी खूप बदनामी होईल, माझी नाचक्की होईल. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो बदनामी? अगं बदनामी त्यांची होते ज्यांना इज्जत असते, तुला आहे? त्याबरोबर मात्र आता प्रिया म्हणत असते अर्जुन प्लीज असं नको बोलूस, असं नको करू, पोलिसांना बोलवू नकोस. अरे एकदा विचार तरी कर, मी तुझ्या धाकट्या भावाची अश्विनची बायको आहे. जर तू मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर घराची अब्रू जाईल, सुभेदारांचं नाव कमी होईल की सुभेदारांची सून असं वागली. त्यावर अश्विन म्हणतो दादा थांब, पोलिसांना फोन करू नकोस. आता प्रियाला वाटतं की अश्विन माझ्या बाजूने बोलणार आहे. प्रिया अश्विनकडे जाऊन म्हणते बरं झालं अश्विन तू मध्ये बोललास, किमान तू तरी समजावणार आहे अर्जुनला, बघ ना कसा बोलतोय तो. त्यावर अश्विन म्हणत असतो दादा नको करूस तू पोलिसांना फोन, मीच करतो पोलिसांना फोन. मी ह्या मुलीला ह्या घरात आणून जी चूक केली आहे ना ती मलाच सुधारली पाहिजे. मीच हिला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि माझी चूक सुधारतो. त्याबरोबर लगेचच आता अश्विन पोलिसांना कॉल करतो आणि लगेचच पोलिसांना बोलवून घेतो घटनास्थळी. आणि त्यानंतर आता पोलीस आल्यावर अश्विन स्वतःहून पोलिसांना सांगतो की या मुलीने आमची फसवणूक केलेली आहे, हिला अब्रू नुकसानीच्या दावाखाली तुम्ही अटक करू शकता. आणि मग पोलिसांना तो सगळी माहिती इत्थंभूत सांगतो. त्यानंतर आता पोलीस हे प्रियाला अटक करून तिकडनं घेऊन जात असतात. त्यावेळेस प्रिया हे अश्विन असं नको करूस, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना अश्विन, अरे माझ्यावर प्रेम करतोस ना, मग मला वाचव मला वाचव असं ओरडत असते. पण अश्विन एकदाही प्रियाकडे मागे वळूनसुद्धा पाहत नाही. त्याबरोबर आता सायली ही प्रियाला घेऊन गेल्यावर सगळ्या कुटुंबाला म्हणत असते मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की या मुलीवर विश्वास ठेवू नका ठेवू नका. अश्विन भाऊजी तुम्हाला आता या सगळ्याचा खूप त्रास होत असेल मला माहिती आहे, कारण तुम्ही प्रियासाठी जे काही करण्याचा प्रयत्न केला ते निस्वार्थी भावनेतून करण्याचा प्रयत्न केलात. अहो पण ती मुलगी त्या लायकच नव्हती. तुम्हाला कधीच माझ्यावरती विश्वास वाटला नाही, कारण तुम्हाला वाटत होतं की मी तुमच्याशी खोटं बोलते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझी ही इच्छा कधीच नसेल की माझ्या घरच्यांनी माझ्या कुटुंबांनी फसावं किंवा दरीत ढकलून जावं त्यांनी. मी कायम तुमच्या चांगल्याचा आणि भल्याचाच विचार करत आली आहे आणि करत राहीन, कारण मी या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याबरोबर मात्र आता अश्विन इकडे पूर्णपणे तुटून गेलेला असतो, कारण पुन्हा एकदा त्याचा हार्ट ब्रेक झालेला असतो. त्याने ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं तीच मुलगी त्याला फसवून निघून गेलेली असते. रियाने सुद्धा त्याची फसवणूक केलेली असते आणि आज रियानंतर प्रियाने सुद्धा त्याची फसवणूकच केलेली असते आणि या गोष्टीचा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. आणि आता पुढे अर्जुन आणि सायलीचा सुखी संसार कसा होतो हे जाणून घेण्यासाठी तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्ससुद्धा नेहमीच येत असतात. धन्यवाद.